कारण आपल्या नाशिकमध्ये भाषण कला शिकण्याचं माझ्या मते कोणती शाळा माझ्या माहितीत नव्हती. नाही. मग त्याच्यानंतर मग मी सरांची पोस्ट बघितल्यानंतर मी 2 दिवस म्हणजे म्हटलं आता आयुष्यातले किती आपण पीजी डॉक्टर असेल तरी काही नाही, आयुष्यातले 2 दिवस द्यायचे म्हटलं. कारण आपल्याला आपलं डॉक्टर करिअर माहिती, पण ज्या करिअरमध्ये जायचं राजकीय क्षेत्रात तिथं मला पुढे अंधार दिसत होता. मग मी सरांना विचारलं, सर म्हटलं असं असं मला कार्यशाळेला यायचंय. मी त्यावेळेस सरांना माझ्या व्यवसायाचं पण काही सांगितलं नाही, काय कोणत्या परिचय दिला नाही. पण मग सरांना विचारलं, सर 2 दिवस यायला तयार आहे मी. मग सरांना मी फी विचारली, मी इतके बोललो, अरे 4,000 रुपये का? सर म्हणत तुमचे 4,000 रुपये तुम्ही आज मला जी फी देताय ती मार्केटमध्ये 11,000 ते 15,000 रुपये चालू आहे. मग त्यावेळेस मला पण पटलं, हा सरच घेत असेल. मग त्यावेळेस मी ठरवलं का 2 दिवस मला आयुष्यात द्यायचे. मी सरांना एकदम म्हणलो, सर नक्की मी करू शकतो का, मी बोलू शकतो का, 2 दिवसात होईल का, शक्य आहे का? खूप प्रश्नचिन्ह त्यांच्या समोर फेकले, 50-100 प्रश्नचिन्ह मी त्यावेळेस फेकले. पण सरांनी इतका आत्मविश्वास दिला, सर तुम्ही या, तुम्हाला पटलं तर मला पैसे द्या, तुम्हाला रिझल्ट वाटला तर 2च तास येऊन बसा, 2 तास तुम्हाला नाही पटलं तर उठून जा, मला 1 रुपया देऊ नका. आणि मी खरंच सांगतो, आज मी त्यांना 4,000 रुपये 100% देतोय. पण त्यांनी मला कमीत कमी हे जे ज्ञान दिलेलं आहे ना, आणि जी कॉन्फिडन्स लेवल दिली नाही, ज्या वेळेत महत्वाची वेळ म्हणजे आज जेव्हा आम्हाला खरंच गरज होती का आम्ही ह्या फेजला शिकलं पाहिजे. माझी जिल्हा परिषद आहे 3 महिन्यावरती आहे. आणि नेमकं म्हणजे काय म्हणतात ना, म्हणजे अटॅक आल्यानंतर वेळेत डॉक्टर सापडतो ना, तशी मला वेळेत गुरुवारी भेटले. आणि खूप म्हणजे अतिशय म्हणजे आज माझे म्हणजे मी उद्या सकाळी 10 वाजता 100% इथं राहणार. सरांनी जो मला शब्द दिला का डॉक्टर तुम्ही या, 100% तुम्हाला रिझल्ट भेटेल. मी 100 म्हणजे आज कॉन्फिडन्सने सांगतो सर, तर तुम्ही दिलेला आत्मविश्वास हा आजच्या खरं प्रॅक्टिकली म्हणजे प्रॅक्टिकली हे 10 पट जास्त आहे त्याच्यापेक्षा. आणि नक्कीच सर असं तुम्हाला आयुष्यात म्हणजे आमच्या खूप शुभेच्छा आहे. हीच तुमच्या प्रयोगशाळा भविष्यात खूप मोठी हो. धन्यवाद.